पेपर अवघड येतात, पण जर आजच्या जगात सुद्धा एआय जर नाही वापरला, तर कदाचित तुम्ही मागे राहणार आहे. कारण आजचं जग एआय, मशीन लर्निंग, डेटा इंजिनिअरिंग या सगळ्या गोष्टींमध्ये खूप पुढे चाललंय. सगळ्यात महत्त्वाचं, की आज हे 7 पेपर्स कसे बनले यावरती आपण चर्चा करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, की आज त्या एआयचा पूर्णपणे वापर करा. त्याचं पोटेन्शियल वापरा, ती प्रोसेस वापरा, ते अल्गोरिथम्स वापरा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं, की हे 7 पेपर्स द मोस्ट आय-एम-पी, एआय एंड सौरभ दादा प्रेडिक्टेड पेपर्स आहे. हा एक्सपिरियन्स, हा 7 इयर्सचा एक्सपिरियन्स टीचिंगचा. कारण सगळ्यात महत्त्वाचं, की मी आत्ता ह्या म्हणजे बोलतात आत्ता सुरुवात केलेली नाहीये. माझे रिझल्ट्स ह्याच वेबसाईटवरती आपला क्लास डॉट इन वरती काही रिझल्ट्स माझे गेल्या काही 5-6 वर्षांचे मी टाकलेले आहेत. आणि ते जाऊन एकदा बघा. कारण सगळ्यात महत्त्वाचं की विश्वास गोष्टी बघितल्यानंतर होतात. तसाच विश्वास कोणत्याच गोष्टीवर बसणार नाही मित्रा. आपण माणूस आहे आणि माणसाचा विश्वास लगेच बसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवा. एआय हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे याच्यामध्ये खूप ताकद आहे. खूप, खूप ताकद आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्ही जी गोष्ट बघताय जॉब्स जाणे हे सगळ्या गोष्टी या खरंच रिअॅलिटीमध्ये एक दिवस येणार आहे. आणि त्याचा वापर करून आपण आत्ता एआय प्रिडिक्शन 2026 चे बोर्ड पेपर्स जे केलेत, ते फक्त काय जादू नाहीये किंवा कॉपी पेस्टचं काम नाही केलंय. आपण सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या काही प्रोसेस डिकोड केल्यात. आता तुम्हाला गंमत सांगतो सगळ्यात महत्त्वाची की नक्की दादाने काय केले. आता ही वेबसाईट आहे. बोर्ड एनालिसिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे काय फोल्डर्स तुम्हाला दिसतील. दादा हे कोणी बनवू शकतं, यात नाही ना काही बाई, तू बावट बनू नको. आता मी तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो. मी एक कोणता तरी सब्जेक्ट आहे. आता मी फिजिक्स, मॅथ्स, सायन्स सगळं दिसेल तुम्हाला. मी एक लेसन घेतो याचा. ओके. आता एका लेसनमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल, की फायनल रिपोर्ट, इटरेशन, ब्लाइंड प्रिडिक्शन हे जे आहे ना ही फाईल सगळ्यात महत्त्वाचं ही काय? तर ही फाईल तुम्हाला सांगते, की सगळ्यात महत्त्वाचं एक ब्लाइंड प्रिडिक्शन कसं असतं. डोळे बंद होऊन नाही का, बाई येईल हेच आय-एम-पी. इथे तुम्ही जर पाहिलं 2019, 20, 21, 22, 23 ह्या 3 वर्षांचं आपण पूर्णपणे काय केलंय माहिती आहे का? पूर्णपणे एनालिसिस केलंय. पीडीएफ प्रॉपरली बघा. हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी खूप रोज बघत होतो मी. हे दिवस-रात्र बघत होतो, पॅटर्न शोधत होतो. कोणती गोष्ट कशात आली ना, हे प्रॉपरली मी सांगितलंय. वेटेज 70%. सगळ्यात महत्वाचं की हे सगळं डिकोड केलं. आता मी तुम्हाला सांगू याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2023 पर्यंतचा डेटा भेटतो. अरे असं का रे दादा? कारण सांगतो तुम्हाला. कारण सेकंड इटरेशनमध्ये जेव्हा आम्ही त्याचं व्हॅलिडेशन केलं, व्हॅलिडेशन करून किती पेपरला प्रॉपर येतात ते. येस 85% जो प्रेडिक्ट केला होता तो प्रश्न आला. 80% येस प्रॉपरली प्रश्न आला त्याच्यावरती. सो हे व्हॅलिडेशन आहे. व्हॅलिडेशन या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का? की खरंच दादा 2020, 22 आणि 23 चा पेपर वापरून तुम्ही 24 पेपर काढला होता का? काढला होता. 2026 साठी नाही गोष्ट करत आहे ही. ही आपण सगळ्यात महत्वाचं की पुढे 2025 साठी पण करून पाहिली. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, इथं तुम्हाला 2023 हे 24 चं प्रिडिक्शन होतंय. आता मी हे कॅन्सल करतो आणि सगळ्यात महत्वाचं व्हॅलिडेशन करतो आणि 2.0 ब्लाइंड प्रिडिक्शन ओपन करतो. आता याच्यामध्ये नक्की काय झालंय माहितीये तुम्हाला प्रॉपर सांगतो. इथे आपण 24 सुद्धा दिलंय त्याला. म्हणजे आपण 2020, 19, 20, 22, 23 आणि 24 पण दिलाय. आता हा काय करणार माहिती का? हा सगळा डेटा अॅनलाईज झाला. हा अॅनलाईज होऊन आता सगळ्यात महत्वाचं 2025 चं व्हॅलिडेशन करणार, की 2025 ला पेपर किती टक्के मॅच झालाय त्याने दिलेल्या आय-एम-पी वरून. तर 2025 चा देखील पेपर आपण त्याला पेपर नव्हता दिला का? पहिलं त्याच्याकडून पेपर काढला आणि मग बोर्डाचा 2025 चा पेपर जो आपला प्रिव्हियस इयर पेपर आहे, तो पेपर मॅच केला, की याने नक्की प्रॉपरली दिला आहे की नाही. हां, काही गोष्टी त्यांनी अॅक्युरसी 0% सुद्धा दिसतात. क्रॉस आउट दिसतात आहे की हे सांगितलं होतं, पण हे याने दिलं नाही. तर सगळ्यात महत्वाचं त्यासाठी आपण नेक्स्ट पुन्हा एकदा 2.1 ब्लाइंड प्रिडिक्शन करून त्याला ते करेक्शन करायला लावलं, की तो चुकत होता. पण सगळ्यात महत्वाचं नंतर त्याने प्रॉपरली दिलं आणि हाय फ्रिक्वेन्सी नंतर तुम्हाला ते टिक दिसायला सुरुवात झाली आणि हाय कॉन्फिडन्स प्रिडिक्शन झालं. 70% पेक्षा जास्त प्रिडिक्ट 2025 चा पेपर त्यांनी प्रॉपरली केला नेक्स्ट टाइम. सो सगळ्यात महत्वाचं हे सेम गोष्ट पुढे 2.0, 2.2 व्हॅलिडेशनमध्ये म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं की हा ठीक आहे, हा कोड आहे. याचा काही विषय नाहीये. तुम्ही फक्त प्रॉपरली फाइल्स बघा. मी तुम्हाला कोड सुद्धा दाखवतो. ओके. त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं सेम गोष्ट आपण 2026 साठी केली. त्याला 2025 पर्यंत डेटा दिला. म्हणजे आपण काय केलं 2025 पर्यंत त्याला पूर्णपणे डेटा दिला आणि त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं की 2026 म्हणजे डेटा कशा-कशाचा गेलाय त्याला? त्याला डेटा 19, 20, 22, 23, 24 आणि परत त्याला 25 चा सुद्धा डेटा दिला आणि त्यानंतर वी हॅव म्हणजे प्रेडिक्ट केल्यात गोष्टी की ज्या बऱ्यापैकी आहे. मग आता फक्त दादा हे जे एआयने प्रेडिक्ट केले ह्या गोष्टी खरंच म्हणजे तशा येऊ शकतात का? तर तसं नाही म्हणत आहे. त्या एआयने दिलेल्या गोष्टी ह्या व्हेरिफाय केल्यात टीचर्स सोबत आणि सगळ्यात महत्वाचं की मी स्वतः ती गोष्ट व्हेरिफाय केली की जो बऱ्यापैकी आय-एम-पी देतोय. आता विषय काय माहितीये का? मी आय-एम-पी देतोय. हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. पण आता की ही गोष्ट मी YouTubeला आपल्या क्लासच्या चॅनलवरती देखील सांगितलेली.
की तुम्ही एकदा मागचा 10 महिने, 11 महिने, 12 महिन्याचा जाऊन व्हिडिओ बघा, मागचे व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पुरावे प्रॉपरली भेटून जातील. ओके. आता तुम्हाला काही गोष्टी मी कोडमध्ये दाखवतो, की सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांना प्रॉब्लेम हा झाला होता, की बऱ्यापैकी दादा हे सगळं तू बनवलंय, याच्यामागे खरंच काय आहे का नुसतं कॉपी पेस्ट तुम्ही फाइल्स बघा एकदा बायो, हे बायोलॉजी 12वीचं प्रत्येक चॅप्टरचे इटरेशन जर तुम्ही कोड पाहिले, की ही गोष्ट जी आहे, हे प्रॉपर जे आहे ना, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण बॅकएंड किंवा हे नाही दाखवत आहे. तुम्हाला प्रॉपर दाखवते, की कशी गोष्ट बनते. तुम्ही जे बोलता ना, की सोपं नाही. आता तुम्हाला सांगतो इथे, हा सेकंड लेसन. त्याच्यानंतर किती झाले ते फाइल्स, त्याच्यानंतर ह्याच्या फाइल्स बघा. तुम्हाला फाइल्स नुसत्या बघतील तेव्हा तुम्हाला कळेल, की इटरेशन हे सगळं काय. हे नुसतं हे गोष्टी बोलतात ना, ह्या गोष्टी सोप्या नाहीये. आता हे फक्त बायोलॉजीचं मी तुम्हाला आता दाखवतो सायन्स 1 10वीचं. हे सोपं नाही. ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या किती फाइल्स आहे बघा. त्यानंतर दुसरा धडा, दुसरा 10वीचा दुसरा धडा. त्याच्यानंतर किती फाइल्स आहे बघा. तुम्हाला पूर्णपणे माझ्या लेफ्ट साइडला म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्क्रीनच्या लेफ्ट साइडला तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी स्क्रोल करतो खाली. 10 केमिकल रिएक्शन्स, इटरेशन्स बघा. म्हणजे तुम्हाला त्या फाइल्स कळतील. आता सगळ्यात महत्त्वाचे बोलतील, "काय दादा ते तू तर फाईल बनव." अरे ओपन करतो भाई. हे बघ. ओपन करून दिलेल्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोड्स काय असतात हे बघा. बोलतात ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाटते, की ही गोष्ट दादाने म्हणजे बोलतात ना ही गोष्ट कशी काय आणि हे बघा एकदा. यू शुड बी दॅट की भाई ही गोष्ट सहज दादा नाहीये भाई खरंच भाई याच्यामध्ये भाई पूर्णपणे भाई दादा होणार आहे भाई काय ग्रेट भाई म्हणजे ही गोष्ट मी स्वतः येस फेल होतात गोष्टी बट सक्सेस रेशो पण त्याचा खूप आहे. सक्सेस रेशो हळूहळू बदलला. ते हार्डवर्क स्ट्रगल्स डे बाय डे इन्क्रीज झालं आणि वी हॅव डीड समथिंग. वी हॅव मेड की भाई हे होणार आहे. हे इलेक्ट्रिक करंट आहे. आता इलेक्ट्रिक करंटचे किती फाइल्स आहे बघा. त्याच्यानंतर हीटचे किती फाइल्स आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खाली गेल्यानंतर कार्बन कंपाउंडचे किती फाइल्स आहे. अरे भाई हे सोपं आहे काय? एकदा तुम्ही बघा तर खरं ही गोष्ट एवढी तुम्हाला सोपी वाटते का? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही मॅथ्स 2 म्हणजे बोलतात ना आता हे फोल्डर तुम्ही म्हणजे हे बघून फाइल्स बघून तुम्हाला एक गोष्टीचा अंदाज आला असेल की दादा खरं आहे. धिस इज नॉट अ सिंपल टास्क. येस, इट इज नॉट अ सिंपल टास्क. हे तुम्हाला कळलं पाहिजे, की ही गोष्ट एकदम सिंपल नाहीये. मी तुमच्यासाठीच फाईल शोधतोय. मॅथ्सची 12वीची सुद्धा आहे. 10वीचे पण मॅथ्स आहे. येस, इथे 12वीचा मॅथ्स आहे, इथे 10वीचा मॅथ्स आहे. सर्कल-बिरकल तुम्हाला दिसेल. आता मॅथ्स टू तुम्हाला इंटिग्रेशन. आता जेव्हा इंटिग्रेशनचं आपण काढतो, तेव्हा तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन. हे स्टार्स काय हाय वेगळं, हे प्रोबॅबिलिटी, हे हाय, व्हेरी लो, लो, मीडियम याचे प्रोबॅबिलिटीज हे सगळं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतात. हे बघा ना, एवढं सोपं कोणतीच गोष्ट नाही. कोणता आहे हा? इंटिग्रेशनचा लेसन आहे 12वीचा. सो मला एकच गोष्ट सांगायची आहे, की संधी एकदाच येते मित्रा. वारंवार कधीच येत नाही. ही गोष्ट जी बनवली आज, ही कदाचित खूप जणांना खटकेल, की भाई दादा काय आहे हे सगळं? हे काय फालतूगिरी आहे यार. काही कमेंट्स मी पाहिले, भाई हां ठीक आहे. इट्स ओके यार. पण सगळ्यात महत्त्वाचं की मला एकच सांगायचंय, खूप आई-वडिलांनी कष्ट केलेत. नाही, नाही मग का घेतो दादा? का नाही फ्री देतायत? किती सोपा प्रश्न आहे दादा. जर तू एवढं चांगलं करतो, तर का मुलांचं भलं नाही करत? मला सांगा, मी फुकट दिलेली गोष्टीला खरंच किंमत राहणार आहे का? स्वतःच्या काळजाला कधीतरी विचारा आणि मला सांगा, की जर दादाने एखादी गोष्ट फुकट काय तू फुकट दिली तरी मी किंमत करणार आहे का? होणार आहे का त्याची व्हॅल्यू मेंटेन राहणार आहे का? सांग मला. ह्या निसर्गात आपली व्हॅल्यू मेंटेन राहणार आहे का? नाही राहणार आहे. आज जर लाखो म्हणजे हजारो फीजला घालवलेत आपण. हजारो शर्ट पॅन्टला घालवलेत. का 200ची पण पॅन्ट येते ना. 300चा पण ड्रेस येतो ना. 300ची पण चप्पल येते ना. पण आज पायात स्पार्क्स, पॅरागॉन सारख्या पण चपला आहेत ना चांगल्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? यार एकदा विचार करा. 991 ने मला कधी धोका होणार आहे का? ज्या माणसाने एवढा डेटा इंटिग्रेट केलाय, त्याला तुम्ही एक प्रश्न असा कधी चुकून विचारू शकता का यार? 10 याच्यातून पेपर येणार. तुम्ही स्वतः विचार करा. इट इस द मोस्ट आय-एम-पी थिंग दॅट वी डिड यार. इट इस द मोस्ट आय-एम-पी थिंग. अँड नाऊ यू आर गोइंग टू क्रॅक दोज थिंग्स. लेट करू नका यार मित्रा. खूप खतरनाक प्रोसेसने पेपर मांडलेले आहेत. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता दादाचा अनुभव नाही आहे. मनात फिलिंग आली कुठेतरी आता माहिती तुम्हाला? यार खरंच यार दादा विश्वास भाई खतरनाक माणूस आहे भाई. येस, खतरनाकच आहे. हे बनवताना आम्हाला सुद्धा लई सोपं वाटलं होतं. काय भाई दादा जॉब जॉब केलाय भाई एवढं सगळं कोड हँडल केलाय. काय घंटा किती टाईम लागतो. पण यार रात्रंदिवस एक झाले. रात्री 2 आणि 3 वाजता टीमला फोन करून काही गोष्टी क्रॅक झाल्यावरती सांगाव्या लागतात. काही गोष्टी क्रॅक व्हायला. कधी तुम्ही तरी विचार केला होता का? एआयमध्ये आपल्याला जसा पाहिजे तसा फोटो भेटेल. एआय आपल्याला जसा पाहिजे तसा व्हिडिओ देईल. एआय आपल्याला भविष्यात शेअर मार्केट पडणारे, कमी होणारे ट्रेडिंग मला कळेल. आणि जर एआयने ते केलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यार एआय का पेपर प्रिडिक्ट करू शकत नाही? करू शकतो ना. मी काय बोलतोय? पर्सेंटेज किती राहतील? 70%, 80%, 60%. अरे पण बेस्ट आहे ना.
बेस्ट आहेत ना? मग का नाही? अरे कष्ट करून थकलेत ना ते हात. ट्रिपला जाताना पैसे कॉन्ट्री करून केले. आता का थांबतोय मग? एक बटन आहे फक्त क्लिक करायचं, पेमेंट पाहिजे ना तिथे Google Pay, PhonePe वापरायचे, तुला अनलॉक करायचे, ऑफिशियल आन्सर की सकट तुला सगळं भेटणार आहे. आत्ता जर थांबला ना मित्रा, कदाचित रिझल्ट लागल्यानंतर आहे ना माझे 991 आठवणार तुला. हा माझा शब्द आहे. अरे यार तवा तवा बोललेस भाई त्या दादाचं ऐकायला पाहिजे नव्हतं. यार तो बोलत होता. यू आर गोइंग टू मिस अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टुडे. हे मी तुला सांगतोय. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना स्वतःमध्ये एक जान तयार कर यार. हे एवढं सोपं नाही आणि पेपर चेक करून घे. ते 7 पेपर सोडव आणि इथं चेक करून घे. स्क्रीनवरती दिसतंय. काही नाही फक्त चेक पेपर नाव करायचंय. तुझं लॉगिन असेल ते लॉगिन करायचंय. लॉगिन केल्यानंतर इथं तेच चेक पेपरवरती जायचंय. रिलोड करायचं पेज आणि इथे तुझं अपलोड करायचंय. इथे तुला अपलोडला ऑप्शन येतो. अपलोड करायचंय. काहीच नाही करायचंय. म्हणजे ही गोष्ट मला तुम्हाला आज सांगायची. ओके वेबसाईट जे आहे हे लर्नवाले इथं फ्री नोट्स सगळे अवेलेबल आहे. तिथून तू करू शकतो. हे की ते मार्क्स पण प्रेडिक्ट करू शकतो. तुला मार्क्स कोणते कोणते आहेत ते मार्क्स सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. बाळा थोडासा टाइम बाकी आहे. जर नाही गेलं ना आता मित्र, स्वतः खूप मोठा अफसोस करशील. यार वर्गातला बाजूला बसून आहे गपचूप रात्रीचं घेईल, 7 पेपर्सचं सबस्क्रिप्शन घेईल, 7 पेपर्स घेतील आणि भाई पेपरला जातील पण आणि देतील पण तुला सांगणार सुद्धा नाही. काही ग्रुप्सवरती चर्चा पण होईल. अरे ठीक आहे सगळे. अरे ते ना गपचूप घेतील पण आणि पुढे निघून पण जातील. नाऊ थिंक आणि बघ. कारण त्याच्यामध्ये फक्त 7 पेपर्स नाहीये. नीट आहे का आता त्याच्यामध्ये काय-काय? 7 पेपर्स, 7 ऑफिशियल आन्सर कीज. थर्ड गोष्ट सगळ्यात महत्त्वाची पेपर चेक करण्यासाठी एआय दादाचं तुला प्रॉपर हेल्प आहे. एआय दादा चेक करून देणार तुला पेपर की तू का टॉपर होत नाहीये. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. प्रत्येक सब्जेक्टचा एक मोस्ट आय-एम-पी व्हिडिओ जो अनलॉक आहे पण तो 2-3 दिवस आधीच उघडणार आणि तो व्हिडिओ YouTubeवर नाही फक्त तुझ्यासाठी बनवलाय. आणि पाचवी गोष्ट माझ्यासोबत मेंटरशिप. एक फॉर्म दिला जाईल. तुला फक्त फिल करायचं आहे. तुला टाईम डेट देणार माझी टीम आणि त्या टाईमाला तू माझ्याशी डायरेक्ट संवाद साधू शकतो. काय डाऊट आहे नक्की? आणि तो डाऊट मी तुझा प्रॉपरली तेव्हा सॉल्व्ह काय पाहिजे ना आता बोल? 5 गोष्टींचा हिशोब सांगा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तू वन ऑफ द बेस्ट आहे भाई. हे मी तुला लिहून देतो. तुला काहीतरी बदलायचंय म्हणून तू आत्तापर्यंत स्क्रीनवरती. आत्ताच्या 21व्या जगात हे असं फालतू कोणाच तरी ऐकायला कोणाला टाईम नाहीये. बट यू आर दॅट वन स्टार. तू चमकणार आहे हे मला माहिती आहे. तू करून दाखवणार आहे हे तुला माहिती आहे. पण हे जग तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. पण ते बदलायला आजच लावायचं आपल्याला. वी डोंट हॅव टाईम मित्रा. ओके. लवकरात लवकर 7 पेपर्स बाय कर. एकदम सोपं आहे. फक्त जायचंय. गेट 7 पेपर्स जायचंय. Google Pay, PhonePe वापरायचंय. पेमेंट पूर्ण करायचंय. तुझे 7 पेपर्स अनलॉक होणार आहे. टेन्शन घेऊ नको. पेमेंट पूर्णपणे सिक्युअर्ड 100% आहे. समजलं? मला प्रत्येक आई-वडिलांचा आदर आहे. समजलं? ओके. डाऊट असेल, नंबर्स आहेत काही, त्या नंबर्सवरती कॉल कर वेबसाईटला जाऊन. ते तुला प्रॉपरली अटेंड करतील आणि सांगतील. एक नाही, दुसरा, दुसरा नाही, तिसरा.